नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉग असणार आहे आजचा ट्रिपचा. तर ट्रिप काय प्लॅन केले तुम्हाला समजेल पुढे. असल्याची सस्पेन्स आहे काहीतरी. तुम्हाला थोडा व्ह्यू दाखवतो, तुम्हाला अंदाज लागेल जरा. तर मंडळी सस्पेन्स काय तुम्हाला ते दिसत असेल, पोरं बॅग भरून चालले कुठं. तर हाय काहीतरी तुम्हाला सस्पेन्स पुढे जाऊन समजेल. आता मी बॅगा भरून रिक्षामध्ये बसलोय, चाललोय आता मस्तपैकी सवारी करत आपल्या. तर पुढे जाऊन तुम्हाला समजेलच ना की कुठं चाललोय ते. तर चला गाईस, पुढे भेटू डायरेक्ट. नमस्कार मंडळी, तू तुम्हाला सांगितलं ब्लॉग मध्ये काहीतरी सस्पेन्स. ते सस्पेन्स असा आहे की नवतरुण प्राथमिक पथक आम्ही चाललोय वैष्णोदेवी फिरायला. आता तिला तर बघू शकता सगळे बँड वाले आपले मित्र परिवार सगळं पाठीमागे आहे. सगळं प्रेम मध्ये आलेले आहे, तिथे पाहू शकता तुम्ही. तर पुढे तुम्हाला अजून फुल एन्जॉयमेंट बघायला भेटेल, फुल मस्ती वगैरे कशी असते आपल्या ग्रुपची. मास्टर गेले तर मास्टरला आपण विचारू. मास्टरला विचारू, मास्टर कसा आपला एक्सपिरियन्स आहे जय माताजीचा. मास्टर सांगा जरा आपल्या. जय माताजी आपली फर्स्ट ट्रिप आहे नवतरुण ब्रास बँडची. कारण का आपला नवस होता ब्रास बँडचा की माताजीला जायचा, आणि तो खरंच माताजीने पूर्ण करून घेतलाय. आणि आता ही हॅपी जर्नी. जय माताजी, जय माताजी. तर चला गाईज, पुढे भेटू 5 मिनिटानंतर. आपली गाडी येणार आहे, गाडीमध्ये गेल्यानंतर व्हिजिट देऊ तुम्हाला. तर मंडळी आताच आम्ही गाडीत बसलोय, तरी पण आमच्या पोरांना अजून काही सीट भेटे नाही. सगळी पोरं अजून चालले ना आमची. काय बोलतो राज मास्टर सीट भेटल्याबद्दल? आता जरा चांगलाच वाटतंय. आता फायनली केला, कारण की तिकडे मला थांबवलेला होता, त्याच्यामुळे जरा लय उभं राहून पाय दुखायला लागले. शेवटी माझा सीट मला भेटलेला आहे. फायनली एसी मध्ये आलो. पुरा भिजले. मी लय गरम झालेली आहे मला, खूप जास्त म्हणून. आपली नदी गेलेली आहे, आमच्या गावाकडून गेलेली आहे. गावाकडून आमची नदी आहे ती गेलेली आहे. आम्ही आमच्या गावावरून निघालेलो आहे. तर चला आता आस्ते आस्ते भेटू आपण. 5-5 मिनिटाला येऊ. जरा दाखवू, अजून पोरं ऍडजस्ट झालेली नाहीत. पोरं अजून ऍडजस्ट होतात. ये बनाओ वीडियो, अच्छी है कि कितनी भीड़ जा रही है. देखो बहुत भीड़ जा रही है. आम्ही चाललो आहे माताजीच्या दर्शनाला. काय बोलता मास्टर, फायनल सीट भेटली आपल्याला. बहुत मशक्कत के साथ ये सीट मिली है. उद्यापर्यंत टेन्शन नाही, आरामच करायचं आहे. आता डब्या ओपन झाल्यात अचानक, म्हणून त्यांना बंद करतो. प्रथमच आपला बँड पथक चाललेला आहे. काय बोलता डॅन मास्टर मा? जय माता दी. आये गाडी बसली दर्शनाला येतात तुझ्या. लक्ष दे आमच्या सुखरूप दे. भेटले का यश सीट तुला? एक नंबर. मला खूप कंटाळा आला होता, म्हणून मी वरती येऊन डायरेक्ट झोपायची तयारीमध्ये आता. डायरेक्ट 1 to 4. चला मित्रांनो, भेटू जरा 5-5 मिनिटाला आपण पुढे. फायनली सगळी पोरं बसलेली आहेत, तुम्ही बघितलं आताच. तर थोडा रेस्ट घेऊ 10-15 मिनिटाचा, मग नंतर परत येऊ. परत मजा बिजा काय असेल ती करू, नाश्ता वगैरे करू ना, तुम्हाला दाखवू. चला. काय काम आहे आपल्याला आता? काय गेल्या असेल बाकीला फोन भरून बाहेर मसाला बांधे काका. चप्प्या घेता दसरा स्टेशनच्या 2 चप्प्या घेता. मी गाणी काय भुजिया कोण सकाळचे उठल्या फोटो वगैरे बल्लू जेलचे वापस नाही आला मला द्या घरा वापस 66 इथे झाले 88
मित्रांनो आता आम्ही जरा स्टॉप घेतलाय भोपाळ स्टेशनवरती. सगळे नाश्ता वगैरे घ्यायला गेलेत. पाठीमागे बघा गर्दी किती आहे. इथं काय थंड पिंड पण भेटत नाही एवढी गर्दी, तरी पण आम्ही ट्राय केला. आम्हाला येऊन पाकिट भेटलं फक्त गर्दीमध्ये. भाऊने कारलं पैसे काहीतरी घ्यायला. भाऊ पण लाईनीला उभा. भाऊला भाऊ किती टायमानंतर भेटतं. मी 5 मिनिटं बहुत होता मला एक बिस्किटचा पॅकेट भेटली योवाला. आता भाऊला भाऊ किती टायमानंतर. अरे भाऊला लगेच नंबर लागला. भाईने घेतली बाटली वाटतं पाण्याची वाटतं. तर चला मित्रांनो आता ट्रेनमध्ये घुसू आपण. काही ना आता आपल्याला आपली खरेदी झालेली आहे. फक्त बिस्किट आणि थंड्याची बॉटल घेतली आपण. आता चालू आता आतमध्ये. गणेश मास्टर उतरले काहीतरी घ्यायला. गणेश मास्टरचं लक्ष नाही वाटतं. पोरं आल्यानंतर ज्याला तो घ्यायला निघले सामान. पण तो एकटा माणूस तरी काय करेल. एवढी पोरं गर्दी घातली तिथे मागायला. बघा किती गर्दी मित्रांनो. राज मास्टरचा लंच टाइम चालू आहे. काय बोलता राज मास्टर? काय आता पोह खायचंय. काय बोलता मास्टर? पोहे खातो नाश्ता. झाली संध्याकाळ झाली तरी पोहेचा नाश्ता आहे. अख्खा दिवस ट्रेन मध्ये पोहेच चालू होता. एक नंबर. जास्त पोहेच खायचे. भोपाळ स्टेशन माझा मित्र आहे भोपाळला. तर भोपाळला माझा मित्र आहे. तुम्हाला काय लागेल ते सांगा मला. काय टेन्शन घेऊ नका. काय बघा गाईस राज मास्टरला कॉन्टॅक्ट करा. काय लागेल तुम्हाला बिंदास भेटेल इथे. तो बघा स्टेशनचं नाव भोपाळ. तो भैया आहे. भैया आहे. चालेल ना? चालेल ना बिंदास. कोणी पण चालेल. तिकडे तेच भेटतील. चुरमा खायला तर. हा ज्या आयला मी 10 मिनिटं पोहतो तो मला येऊ भेटला. याला 2 मिनिटांमध्ये एक थंडीची बॉटल भेटली. सेलिब्रिटी काय बोलता आदू दादा? आवाज नेमका येतले आदू दादा. आधी बरं पाहिजे आता बरं आहे. वरून आतमध्ये पण फुल चिल्ड एसी आहे. बरफ होणार आहे. चला मित्रांनो ही आपली ट्रेन. आता आतमध्ये परत एकदा घुसू आपण. चला वापस एकदा बॅक टू द पॅव्हिलियन. वापस आलो आमच्या जागेवरती आम्ही. काय बोलतो डॅन मास्टर? काय नाश्ता केला तुम्ही? अंडा ब्रेड आणि आता केक खाऊ. आम्ही आणल्यात बिस्किटा. 10 मिनिटं उभा राहून आम्हाला हे भेटलं फक्त. नमस्कार मंडळी. तर आज आपला आहे डे 2 ट्रिपचा. तर अजून ट्रेनमध्ये आहोत आम्ही. थोड्या वेळात पोहोचू आपल्या हरिद्वार जंक्शनला. हरिद्वार पहिले स्टॉप आहे आमचा. तर बघू शकता सर मॉर्निंगचा लुक तुम्ही पाठीमागे एकदम. आतमध्ये पोरं बिरं बसते. चाले पोरांची फुल एन्जॉयमेंट मस्ती वगैरे तुम्हाला दाखवतो आतमध्ये. बघा पोरं मास्टर वगैरे बसलेले सगळे इथे. मॉर्निंग लुक. टाइम ट्रॅव्हल साठी चालले आपला टाइमपास इथे. अरे वा टाइमपास चालू आहे. काय बोलता राज मास्टर? डे 2 आपला कसा ट्रेन चालले? बसले डॅन मास्टर. मला बाकीचे गँग पण पुढे तुम्हाला दाखवतो. काय बोलता मास्टर? कसा डे 2 चालले? कसं तुमचं आता ट्रेन मध्ये? आता उतरल्यावर बघू काय आहे ते. आता सध्या काहीच नाही आपल्याला. माल वगैरे काही नाही. थोडा नाराज आहे. येईल माल येईल लवकर. काय बोलता गाण्या मास्टर? बस मजामध्ये. थंडी भरपूर आहे. आता उतरल्यावर बघू पुढचं काय. गंगा आरती होईल. बघा गाण्या मास्टरला किती थंडी लागते. काय बोलता? मग आता आहे कुठपर्यंत आलाय पण? आता पोहोचू ना थोड्या वेळात आपण हरिद्वारला पोहोचू आता. दर्शन घेऊ. 2 तासामध्ये वगैरे एकदा आरती पूर्ण व्हिडिओ घ्या आरतीचे. हा येईल सगळं येईल. म्हणजे आरतीची 6:30 आलीच पाहिजे. हो छगन मास्टर. रात्री जरा जास्त झालेली होती. बिस्किट खातो का? आता त्याला थोडं भेटतो का बघा कुणाकडे. बिस्किट घे. आकाश मास्टर बिस्किट देते आपल्याला. तर चला भेटू पुढे. आता 5-5 मिनिटाला आपण येऊ. दाखवू कशी एन्जॉयमेंट वगैरे आपली. काय बोलतात आज मास्टर? काय आता झाले आमची सकाळ झाली. नाश्ता पाणी झालेला आहे. आता आम्ही बघा इथं काय चालू आहे. सर्व मोबाईल मध्ये बिझी आहेत. ते गाणे ऐकण्यामध्ये बिझी आहेत.
पण ते ब्लॉक कडे कोणच बघत नाही. बघा, बघू शकता तुम्ही, दाखवा हे बघ. हा फक्त नरेश मास्तर बघतात बघा. हे दोन्ही आमचं काही कामाचंच नाही आहे, उचलल्या कोणी फक्त. तसं आता तुम्ही पाहू शकता मागे तुमच्या दिपेश बसलाय, पण त्याला झोप येत नाही, पण रातभर जागाच होता तो. काय करत होता त्याचं त्याला माहित. जात नाही म्हणून त्याला झोप येत नाही. महाबाचा मोबाईलीचा आहे. महाबाचा मोबाईलीचा. पण तो माझा खास दोस्त आहे का, खास दोस्त आहे, एक नंबर दोस्त आहे तो माझा. फोन केला का लगेच येतो तो. एक नंबर तो दोस्त डिपेश वरती बसलाय, इशारा करतोय, पण रात काही जात नाही. तो बोलतो नंतर भेटू आपण दोघं. आहे. जेवायला वरती जेवायला नाही. हे आमचे क्लॅनेट मास्टर विनायक कोचंडी. पोचंडी. विनायक पोचंडी नुसता झोपतो. म्हणून झोपायला उठवले. अख्ख्या ट्रिप मध्ये झोपूनच आलाय तो, काय बोलू शकत नाही. शिफ्ट करून ठेवलेली मास्तरनी वरची. हा नुसता झोपतो तो. बोल. यावर्षी रातचं लग्न करायचं आहे, तर त्याच्यासाठी आम्ही नायगावला मुलगी बघितली आहे. आमच्या शेताची मेहमी आहे त्याच्यासाठी, कारण तिकडे बाजा आता वाजवायचा आहे, लय वाजलेला आहे तो आता. आमचा विनायकदा इकडं कुठं चुकारला. इकडून घे, इथून घे. बिस्लेरी चला. पाहू शकता आता आम्ही हरिद्वार स्टेशनला उतरतोय. खायचं डिग्ब काम केलेलं आहे. हे आमचे घरून काही आणलेलं नाही. राज हे आमचे फायटी मास्टर. हे आमचे फायटी मास्टर काय कामाचं लय नाही. फासल्या तुटल्यात, खतरनाक फासल्या तुटल्यात. पुरा एक्सरे काढायला लागणार आहे आता. चला तर गाईज आता भेटू आपण नेक्स्ट स्टॉप वरती. चला, ज्या त्यांनी बॅगा घेतल्या आता. बघा आता इकडे इकडे माझ्यापासून करायचा. हरिद्वार स्टेशन बघू शकताय बघा बॅगा आमच्या. बघा तुम्हाला चादरी गिफ्ट देऊ. चला आता भेटू नेक्स्ट स्टॉपला उतरल्यावरती. पहिले चल, त्यांना जायचं. प्रवास खूप छान झालाय. खूप छान झालाय. 2 दिवस प्रवास करायचा, पण डबाच नाही आणला. याच्या डब्यावर धाव काढली आली. नाव खराब करतो. चला आम्ही आलो हरिद्वारला. आता आम्ही चाललो जरा दर्शनाला. तर मंडळी, तुम्ही बघितलं आपल्या ट्रेनच्या सफरमध्ये कशी आपण मजाक मस्ती केली, फुल एन्जॉयमेंट वगैरे केली. तर जस्ट आम्ही हरिद्वारला पोहोचलोय आता. तर बाकीचं जे आपलं असणार आहे ते पुढच्या ब्लॉगमध्ये असणार आहे. हा ब्लॉग इथंच एंड होतोय, कारण की आता पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे इथं आपला हरिद्वारचा व्ह्यू, हरिद्वारमध्ये कसं काय आहे वगैरे. तर आजचा ब्लॉग आता आम्ही इथंच एंडिंग करतोय. चला गाईस, भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.